कोणाला बोलू? संघ लक्ष सूर्य जर तुम्ही ऑनलाईन स्पर्धा पाहत असाल, निवृत्ती पाटील, सूरज पाटील, तुम्ही इथे वेळेवर उपस्थित राहा. महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यानंतर उल्वे आणि त्यांच्या विरुद्ध पारगाव अशी मॅच पाहायला मिळणार आहे. काय कोण ए बाबा बॉलर गोलंदाजी ट्रॅकवर दिनेश उल्वेकर त्यांना पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर दिनेश उल्वेकर. कोंबडभुजे संघ म्हटल्यानंतर क्रांतीदादांचं नाव कित्येक वर्ष आम्ही ऐकलंय, त्याचबरोबर मनोजचं ऐकताय तथा दिनेश उल्वेकर. पण गोलंदाजी ट्रॅकवर दिनेश उल्वेकर आले. त्याचबरोबर सलामीला आघाडीला असा खेळाडू आलाय चिर्लेकरांचं नाव ज्यांनी त्याने तरुण वयामध्ये असताना गाजवलंय, तथा आर्यन चिर्ले संघाचा एक विश्वासू खेळाडू सभेशेठ पाटील यांच्या हक्काचा मालकीचा खेळाडू तथा चिर्लेकरांचा पोटीबसा देखील ज्याच्यावर संपूर्ण असा जबाबदारी आहे, संपूर्ण असा हक्क आहे, असा निर्दोष करत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याला साथ देताना रमाकांत घरत पाहायला मिळतात. 2 घरत ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रमाकांत घरत म्हटल्यानंतर सार्थक घरत यांची आठवण नेहमी होतीये, ज्यानं उरण पनवेल प्रीमियर लीगची स्पर्धा गाजवली. या स्पर्धेमध्ये पहिल्या 50 धावा सार्थक रमाकांत घरतच्या नावावर पाहायला मिळाल्यात आणि त्यांची पिताश्री रमाकांत घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. क्षेत्रक्षण संस्थाना पाहायला मिळते. कोंबडभुजे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चौसष्ट धाबांचा पाठला करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये निर्दोष करत तुम्हाला स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे निर्दोष करत त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार. दिनेश उल्वेकर आले आणि दिनेश उल्वेकरांचं स्वागत निर्दोष करतने केलंय. या क्रीडांगणामध्ये सर्वाधिक जास्त धाबा बनवणारा निर्दोष पाहायला मिळाला. 40+ संघातून खेळत असताना निर्दोष करतचा चांगला खेळ पाहिला तथा आर्यन चिर्ले संघाचा हक्काचा खेळाडू आहे. 40+ ची मॅच चालू आहे. यावेळचा बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग बॅक टू बॅक दुसरा षटकार. निर्दोष करत ऑन फायर. बरं सध्या किंवा डायरेक्ट तुम्ही संघ घेऊन देखील इथे आलात तरी तुमची मॅच खेळली जाणार आहे. जी प्रवेश फी आहे ती अर्धी प्रवेश फी घेऊन अर्धा तुम्हाला स्पॉन्सर देखील आहे. लक्ष असू दे या गोष्टीकडे. 40+ एखादे संघ अजून बाकी आहे. शेवटची मॅच खेळण्यासाठी जर एखादा 40 संघ येत असेल तर अर्ध्या फी मध्ये त्यांना खेळवलं जाणार आहे. यावेळचा बॉल क्रॉस बॅटने खेळलाय. आणखीन एक फटका निर्दोष करत रंगात आलाय परत. मिळतील धाबा 6. संलग्न तिसरा षटकार. 3 चेंडू 3 षटकार. चला महत्वाची सूचना याकरता आम्ही कळवतोय. ट्रॉम्बे संघाच्या विरुद्ध एक संघ साई संघ इथे येऊ शकत नाही, पण कोणताही 40+ संघ जर खेळण्याची तुमची इच्छा असेल तर लगेच तुम्ही कॉन्टॅक्ट करा.
किंवा डायरेक्ट जास्तीच्या मैदानामध्ये संपूर्ण संघ घेऊन या. आपण आरड्या एंट्रीमध्ये तुमचा आपण संघ खेळवणार आहोत. 6,500 एंट्री पे आहे. 3,000 मध्ये तुमचा संघ खेळवला जाईल आणि अर्धे जे फी आहे ती त्यांची पुरस्कर्ते आयोजन कमिटी त्यांची फी भरेल. कल्पेश शेठ पाटील यांचं इथं आगमन पाहायला मिळतं. यावेळचा बॉल हाफ ट्रॅकर होता. बॅटची बच्ची कडा लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू निघून गेला. सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. एकेरी धाबनीशी संघ जाऊन पोहोचलाय तो. अर्थातच 21 घरात महत्वाच्या सूचना आहेत त्या आम्ही कळवतोय. शेवटचा सामना खेळण्यासाठी अजून एक संघ बाकी आहे. टॉम्बे संघाच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे. 3,000 मध्ये इथे तुमची आम्ही एंट्री खेळवणार आहोत. 40+ कोणताही खेळाडू किंवा कोणताही संघ इथे येणार असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. यावेळचा बॉल वाईट येताना पाहायला मिळतोय. पुढीशी बरीचशी इथे खेळाडू आहेत. किरण पाटील आहेत. मला वाटतं पारगाव संघ आहे. तुमच्या जवळचा कोणताही संघ असेल तर अवश्य तुम्ही संपर्क साधा. यावेळचा बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला. थोडासा शरीराच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवला. रमाकांत घरत खेळताना पाहायला मिळतात. निर्दोष घरत, रमाकांत घरत ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मला एक काळ आणखी भावेश आठवतोय. चिरल्या गावामध्ये घरत 11 हा देखील संघ तेवढ्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. सध्या प्रशांत घरत देखील सामना पाहण्यासाठी आलेत. जासेमध्ये देखील घरत 11 जासेही संघ पाहायला मिळाला. यावेळचा बॉल हॅमर केलाय. वाईड इस्ट लॉंग ऑनच्या पलीकडं स्लॉट मध्ये आला आणि त्याला प्लॉटच्या पलीकडे पाठवलंय. मिल्टी धावा 6. शेवटच्या बॉलवर षटकार. पहिल्या षटकामध्ये 28 धावा दिनेश उलवेकरच्या विरुद्ध. सुरुवात चांगली केलीय. मैदानाच्या आतमध्ये निर्दोष करत, रमाकांत करत. मला आणखीन एक काळ आठवतोय. राधे एंटरप्राइजेसची नाईट क्रिकेटची स्पर्धा. उस्मान पटेलने ठोकलेला कव्हरच्या पॉइंटच्या डोक्यावरून षटकार आणि त्यानंतर रमाकांत घरतने ठोकलेला त्याही पेक्षा दर्जेदार षटकार पाहण्यासाठी तेवढी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळायची. त्या काळामध्ये कव्हर मध्ये षटकार मारणारा रमाकांत घरत पाहायला मिळतोय. निर्दोष घरत त्याच धाटणीचा खेळाडू आहे ज्यांना रिव्हर्सचा प्रयत्न अनेक वेळा केला. त्याच्या बॅटमधून रिव्हर्सचे फटके देखील चांगले पाहायला मिळायचे. त्या काळामध्ये सदिच्छा चिरले या नावानं संघ खेळायचे. त्यानंतर पाहायला गेलं तर भूमिका चिरले या नावानं संघ खेळला. आता पहिल्या षटकामध्ये 28 आल्यात. 18 बॉल आणि 36 धाबांची गरज. सामना आता जवळ येताना पाहायला मिळतोय. मला आणखीन एक सांगायचं झालं भावेश तर आज सर्वाधिक जास्त कार्स तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. 40+ क्रिकेट आहे. त्यांनी काय कमवलंय, त्यांची क्रिकेट त्यांनी किती टिकवलंय, त्यासोबत त्याने फॅमिलीला चांगला वेळ दिलाय आणि ते क्रिकेट देखील चांगले खेळतात. त्यामुळे सर्वाधिक जास्त कार तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. सर्वाधिक जास्त आज कार आहेत कारण आपण अंडर 25ची 10 संघ खेळवले. त्यानंतर 30 ग्रामीणचे संघ खेळवलेत. 10 पुढीलचे संघ खेळवणार आहोत. 50 टीमी संघ खेळलेत. पुढल्या वर्षामध्ये आणखीन संघ खेळवण्याचा आमचा निर्धार आहे. तुम्ही किती संघ खेळवा, एक असं नाव आहे त्याला अपवाद, ते म्हणजे तेजस म्हात्रे. त्याला तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही. ते 108 टेनिसला खेळवतात. रबर बॉलला 64 खेळवतात. त्यामुळं ते मोठं नाव आहे. हा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. त्याचवेळी क्रांती येताना पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 28 जरूर आल्यात पण या षटकामध्ये कमी धाबा द्यायच्यात. काल आयुष कोंडिलकरने केलेली गोलंदाजी मला आठवते, ज्यानं 2 धाबा दिल्या. अनिकेत मोगलची महत्वाची विकेट मिळवली आणि काय गोलंदाजी केली. जिथे 12 मध्ये बनवायचे होते 14 धाबा, 22 धाबा तिथे फार कमी धाबा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. 2 धावांचं त्याने षटक टाकलं. नुसतं षटकच टाकलं नाही तर जांभिवलीमध्ये कदाचित ही मालिकेची बाईक देखील पाहायला मिळणार आहे. असं षटक पाहायला मिळालं जिथे अनिकेत मोकल त्या रेसिंग मध्ये होता. त्याचसोबत चैतन्य पाटील पाहायला मिळाला होता. परेश ठाकूर त्या रेसिंग मध्ये होता. पण आता जांभिवलीचे खेळाडू
कुणाल निकम त्या रेसिंग मध्ये पाहायला मिळाले. यावेळचा बॉल अगदी आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. क्रिकेटमध्ये एका एका धावेला महत्व आहे, राजकारणामध्ये एका एका मताला महत्व आहे, शालेय जीवनामध्ये एका गुणाला महत्व आहे. तसंच आता कदाचित म्हणूयात की मालिकेच्या रेसिंगमध्ये 2 पॉईंट कदाचित चैतन्य पाटीलच्या हातातून 7वी बाईक जाताना देखील पाहायला मिळणार आहे. पण आज 40+ क्रिकेट आहे. सोन्या गायकवाड अजून खेळायचं बाकी आहे, किरण पाटील अजून बाकी आहे. त्यामुळे कदाचित पुढच्या एखाद्या खेळाडूच्या नावावर देखील ही बाईक पाहायला मिळू शकत. मगाशी नितीन ठाकूर खेळलेत, निलेश ठाकूर खेळलेत, सूरज पाटील दिघोड्याचा खेळलाय, अजून आयलेश मात्रे बाकी आहे. सध्या निधी स्पोर्ट उल्वे संघाची एक वेगळी दहशत आहे. निर्दोष करत आता त्या रेसिंग मध्ये सध्या पाहायला मिळतील का. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक चेंडू आलाय डॉट. या षटकामध्ये देखील फार कमी धावा, अवघ्या 3च धावा दिल्यात गोलंदाज क्रांतीनी. त्यामुळे मी म्हणालो कोंबडभुजे असा संघ आहे, या खेळाडूला घेऊन अनेक संघ त्या काळामध्ये खेळायचे. या खेळाडूंना कोंबडभुजे गावाचं नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नेलंय. मला आणखी आठवते विश्वास पाटील असेल, त्यासोबत सोन्या गायकवाड, लक्ष्मण गायकवाडच्या सोबत ते खेळलेत, नरेश गायकवाडच्या सोबत ते खेळाडू खेळलेत. आणि क्रांती असं नाव आहे त्या परिसरातील असा खेळाडू ज्यांना अनेक खेळाडूंना घडवलं देखील आणि त्यानं गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा दाखवलंय की ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं आहे. अवघ्या 3 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. 31 धावा येताना पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू, सामना जिंकण्यासाठी आता 33 धावांची गरज. 12 बॉल 33 धावांची गरज. महत्वाची आणखी एक सूचना आयोजन कमिटीच्या वतीनं, शेवटचा सामना खेळण्यासाठी एक पोटीचा संघ अजूनही बाकी आहे. कोणत्याही पोटीच्या संघाला खेळायचं असेल तर इथे प्रवेश फी 6,500 रुपये. आपण 3,000 मध्ये तुमची एंट्री खेळवली जाईल. यावेळचा हा व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. मनोज आलेत, मला वाटतं मनोजला एक बाईक मिळालंय. मनोज देखील असा खेळाडू आहे, बऱ्याच वर्ष तो कोंबडूजी संघासाठी खेळला. यावेळचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मी विसरत असेल कपिलला, मला आय थिंक वाटते बाईक मिळाले. कपिलला बाईक मिळाली. जिथे बंटी मात्रेला बाईक हातातून निसटली होती तिथे कपिलला बाईक मिळाली होती. सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. एकेरीता 2 धावा इथून कंप्लीट केल्या. 2 धावांनी 34 धावा झाल्यात. आणखीन 30 धावांची गरज. 11 बॉल 30 धावांची आणखीन गरज. पवन राठोड आहेत आमचे उत्कृष्ट गुणलेखक आहेत आणि जासी संघाचे फिक्स मॅन, आमचे 12 मॅन ऑफिशियली आहेत ते. हा बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न आहे, पण त्याच वेळी थोडासा शरीराच्या दूर राहिला, बॅटच्या रीच पासून दूर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. वाईट बॉल आला. वाईट साठी रिव्ह्यू नाही आहेत मनोज दादा, त्यामुळे डेफिनेटली वाईट बॉल पाहायला मिळालाय. चॅलेंज करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, पण पंचांनी सांगितले की वाईट साठी रिव्ह्यू नाही आहे, तुम्ही एक्स्ट्रा बॉलसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये तुम्ही जर जयेश सरांना पाहिलात तर त्यांना नेहमी बरेचसे कॉमेंटर सांगतात की ते पोलिसासारखे दिसतात, त्यांचा ड्रेस कोड तसाच असतो. यावेळचा बॉल शरीराच्या दूर राहिला. नेहमी त्यांचा आवाज मानगाव, पोलादपूर या परिसरामध्ये जास्त ऐकायला मिळत असतो. या खरं तर स्पर्धेची सर्वाधिक जास्त व्हिडिओ त्या भागामध्ये व्हायरल झाली. अनेक जणांनी स्टेटसला ठेवली. खेडपर्यंत ही व्हिडिओ पाहायला मिळाली. हा बॉल शरीरच्या पुन्हा एकदा दूर टाकण्याचा प्रयत्न. एक्स्ट्राची धाव पाहायला मिळते. धावला धावा लागल्या गेल्या त्या 37 धावा. विराज वैष्णव लॉजिस्टिक मध्ये ते कार्यरत होते. चांगलं त्यांचं काम पाहायला मिळालं. तिथे आमची ओळख झाली. जिथे चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून पहिल्यांदा त्यांना समावेश करण्यासाठी आणण्यात आलं होतं. तथा त्याही अगोदर मुलेकंडच्या मैदानामध्ये त्यांना आम्ही ऐकलं होतं. हा बॉल आखूड टप्प्याचा होता, त्याला लॉप करण्याचा प्रयत्न, पण चांगला पाहायला मिळाला. हॅमर केला आणि त्याला चेंडूला पाठवलं एका टप्प्यानं सीमा पार.
मिळतील धाबा 4. आलाय चौकार. 4 धाबेनी शतसंघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 41च्या घरात 41 धावा धावपडल्यावर पाहायला मिळतात. म्हणून तो षटक थोडस महागडं राहिलंय. एक्स्ट्रा त्यानं बॉल देखील टाकल्यात, एक्स्ट्रा धावा देखील त्यानं खर्ची केल्यात, फटके देखील चांगले पाहायला मिळालेत. चर्चा आपण बऱ्याचशा खेळाडूंची करतोय. आज सर्वाधिक जास्त जयेश सर जर पाहायला गेलं तर क्रीडांगणाच्या अवतीभोवती कार पाहायला मिळतात. पण या कार मेहनतीच्या आहेत, त्यांच्या घामाच्या आहेत. त्या काळामध्ये तर पाहायला गेलं तर या पोटेशा खेळाडूंनी घेतलेली मेहनत आहे. स्वतःचं घर सांभाळलंय, कामधंदा सांभाळला, आपला परिवार सांभाळलाय, आपल्या मुलांना शिक्षण योग्य ते दिलंय आणि त्यानंतर ते क्रिकेट खेळलेत. त्यामुळे त्यांच्या दाराशी आज कार पाहायला मिळतात. या देखील महत्वाच्या गोष्टी आहेत. यावेळी आणखी एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. काही दिवसामध्ये तन्मयची देखील कार पाहायला मिळेल. व्यवसाय त्यांचा देखील चालू आहे. ओमसाई स्टॉलची ते ओनर आहेत. यावेळचा बॉल आणखी एक व्हाईट बॉल. सर्वाधिक जास्त खत व्हाईट बॉल या षटकामध्ये पाहायला मिळाले असतील. संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक जास्त अवांतर चेंडू मनोजच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. 6 वाईट आतापर्यंत टाकलेत. संचित म्हात्रे यांचे इथं आगमन पाहायला मिळतंय. म्हात्रे बियर शॉपीचे ओनर आहेत. जांभूळपाडा परिसरामध्ये त्यांचा बियर शॉपी आहेत. कौस्तुभ ग्राफिक्सच्या माध्यमातून या स्पर्धेचे सर्व लॉट्स देखील पाहायला मिळालेत. पण त्यावेळी फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. वाईडिश लॉंगॉनच्या वरतून निर्दोष गरजच्या बॅटमधून षटकार आला आणि या षटकाराच्या साह्याने आता संघ जाऊन पोहोचलाय तो थेट 49च्या घरात. 49 धावा धावपडला लागले गेल्यात. म्हणून तो षटक अजून संपण्याचं नाव घेत नाहीये. 15 धावांची आणखीन गरज आहे. 3च बॉल झालेत ना, आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 ना, 3 चेंडू झालेत, 3 आणखीन बाकी आहेत. बरं संदीप सर, 9 बॉल आणि 15 धावांची आणखीन गरज. क्रॉस बॅट फटका खेळलाय. चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. मिळतील धाबा 4. आला यावेळी चौकार. महत्वाची मॅच पाहायला मिळते. अजून एकदा आपण अनाऊन्स करतोय की शेवटची मॅच खेळण्यासाठी एक संघ बाकी आहे. ट्रॉम्बे संघाच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे 40+ 3000 मध्ये तुम्हाला आम्ही खेळवणार आहोत. त्यामुळे तुम्ही या आयोजन कमिटीला सहकार्य करा. 40चे खेळाडू नेहमी वेळेवर येतात, पण कदाचित साई गावामध्ये दुःखद घटना झाली त्या कारणास्तव साई संघ इथे येऊ शकत नाहीये. ट्रॉम्बे संघाच्या विरुद्ध खेळण्यासाठी कोणताही 40चा संघ जर अवेलेबल असेल तर जास्तीच्या क्रीडांगणामध्ये संपूर्ण संघ घेऊन तुम्ही या. 3000 मध्येच आयोजन कमिटी तुम्हाला खेळवणार आहे. प्रथम क्रमांक 50,000 रुपये. मालिकासाठी एक बाईक आहे. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय सीमा पार. मिळती धाबा 6. आलाय षटकार. संघ जाऊन पोटलाय तो 59च्या घरात. आणखीन 5 धाबांची गरज आहे. निर्दोष 5 धाबांची आणखीन गरज. पाच बॉल आणि 5 धाबांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येताना पाहायला मिळालेत. मिलिंद धुले गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. येणारे आता 5 चेंडू आणि 5 धाबांची गरज. सलामीला खेळाडू गेलेत, बाद झालेच नाहीयेत. यावेळचा बॉल सोडून दिला. एक्स्ट्रा आणखीन एक बॉल पाहायला मिळतोय. येणारे 5 चेंडू आणि आता 4 धाबांची आणखीन गरज.
सामन्यामध्ये आता एकदा पलटवार होण्याची एक नामी संधी आहे. आणखीन डॉट बॉल टाकावे लागतील मिलिंद धुळेला. 5 चेंडू आणि आता 4 धाबांची आणखीन गरज. अकोट टप्प्याचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडीशी राहिली दूर, पण एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. सिंगल रन त्यांना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 14 बॉल 42 वर वैयक्तिक कळत्यात निर्दोष करत. 14 बॉल 42 धाबा आणि त्यामध्ये 6 धावा ऍड करा. नॉट आउट 48 धाबांची इनिंग निर्दोष करतची पाहायला मिळाली आणि सामना देखील जिंकलाय. चिरले 40+ कॉंग्रॅच्युलेशन निर्दोष करत. सामन्याचा सामनावीर नो डाऊट निर्दोष करत, ज्याच्या बॅट मधून नॉट आउट 48 धाबा होताना पाहायला मिळाल्यात आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर. चला विनंती आहे, टॉस जिंकलाय निधी स्पोर्ट उल्वे टीमनं. आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखल व्हा. 40 स्पर्धा चालू आहे. शेवटचा सामना टॉम्बे संघाच्या विरुद्ध आणखीन एक संघ येणं बाकी आहे. कोणताही संघ जर कोणत्याही संघाला खेळण्याची ती इच्छा असेल तर संपूर्ण संघ घेऊन या. अर्ध्या फी मध्ये आपण तुमचा संघ खेळवणार आहोत, ही महत्वाची सूचना आहे.